नमस्कार. मी आपल्या सर्वांचे आजच्या या सारांशरूपी व्याख्यानामध्ये स्वागत करतो. आजचं हे जे काही व्याख्यान आहे हे या सर्टिफिकेट कोर्समधील सर्वात शेवटचं व्याख्यान आहे आणि या व्याख्यानामध्ये या संपूर्ण सर्टिफिकेट कोर्समध्ये वेगवेगळ्या आठवड्यांमध्ये आपण कोणकोणत्या संकल्पनांचा अभ्यास केला, कोणकोणता भाग आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला याची अतिशय थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण आपल्या या व्याख्यानाला सुरुवात करूया पहिल्या आठवड्याने. पहिल्या आठवड्याची सुरुवात आपण प्रस्तावनेने केली. यामध्ये आपण या संपूर्ण कोर्सचं स्वरूप कसं असेल, स्ट्रक्चर कसं असेल याची चर्चा केली. याशिवाय उरलेल्या या आठवडा क्रमांक 1 मधील व्याख्यानामध्ये आपण काही मूलभूत संकल्पना पाहिल्या की ज्यामध्ये आपण युनिव्हर्स, पॉप्युलेशन, सॅम्पल म्हणजे काय हे पाहिलं. शिवाय आपण वेगवेगळ्या चलांचे प्रकार अभ्यासले. शिवाय आपण वेगवेगळे मेजरमेंट स्केल अभ्यासले आणि सरतेशेवटी आपण जे काही वेगवेगळ्या संख्याशास्त्रीय पद्धती आहेत त्यांचाही परिचय आपण आपल्या सर्वांना करून दिलेला आहे. या आठवडा क्रमांक 1 चं जे प्रमुख उद्दिष्ट होतं ते म्हणजे आपणा सर्वांना वेगवेगळ्या ज्या काही मेजरमेंट स्केल आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने नाममात्र, क्रमदर्शी आणि प्रमाण श्रेणी यांचा समावेश होतो. या तीनही मेजरमेंट स्केल्सचा तुम्हा सर्वांना परिचय करून देणे हे एक त्याचं प्रमुख उद्दिष्ट होतं. शिवाय ज्या काही संख्याशास्त्रीय पद्धती आहेत की ज्यामध्ये वर्णनात्मक, अनुमानात्मक, साहचर्यात्मक आणि अंदाजक्षम अशा 4 वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश होतो, यांचा परिचय तुम्हा सर्वांना करून देणे हे एक या आठवडा क्रमांक 1 चं उद्दिष्ट होतं. शिवाय आपण हाही भाग पाहिलेला आहे की आपल्याजवळ जेव्हा आधार सामग्री असते तेव्हा कोणत्याही चलावरती कोणतीही संख्याशास्त्रीय पद्धतीचा अवलंब आपल्याला करता येत नाही. सगळ्यात आधी आपल्याला आपलं चल हे कोणत्या प्रकारचं आहे, ते नाममात्र आहे की क्रमदर्शी आहे का प्रमाण किंवा श्रेणी स्वरूपाचं आहे हे आधी ठरवावं लागतं. त्यानंतर त्या प्रकाराला अनुसरून आपल्याला उचित प्रकारचं एक असं संख्याशास्त्रीय पद्धतीचा अवलंब करावा लागतो आणि याच पद्धतीनं जर आपण संख्याशास्त्रीय पद्धतीचा अवलंब विशिष्ट अशा चलासाठी केला तरच आपल्याला योग्य प्रकारच्या निष्पत्ती प्राप्त होऊ शकतात. आणि अशा या सर्व गोष्टींची चर्चा आपण आठवडा क्रमांक 1 मध्ये केलेली आहे. आठवडा क्रमांक 2 मध्ये आपण प्रामुख्याने MS एक्सेल आणि SPSS ची प्रस्तावना पाहिली. त्याच्यामध्ये आपण MS एक्सेल मध्ये सुद्धा डेटा क्लिनिंग, कोडिंग आणि काही बेसिक फंक्शन्स आपण कशा पद्धतीने परफॉर्म करतो हाही भाग आपण या आठवडा क्रमांक 2 मध्ये पाहिलेला आहे. आठवडा क्रमांक 2 चं प्रमुख उद्दिष्ट ते म्हणजे आपणा सर्वांना SPSS आणि MS एक्सेल ची ओळख करून देणे. शिवाय MS एक्सेल आणि SPSS मध्ये काही बेसिक फंक्शन्स कशा पद्धतीने वापरायचे याचा परिचय करून देणे. शिवाय डेटा क्लिनिंगच्या ज्या काही वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत त्यांचा वापर आपण MS एक्सेल मध्ये कसा करतो यांचा परिचय करून देणे हा होता. आठवडा क्रमांक 2 हे अशा पद्धतीने डिझाइन केलं होतं की ज्यामुळे तुम्हा सर्वांना MS एक्सेल आणि MS SPSS चा परिचय व्हावा. शिवाय त्याच्यामधल्या ज्या काही बेसिक आपण ऍक्टिव्हिटीज म्हणतो त्या तुम्हा सर्वांना करता यावं. या आठवडा क्रमांक 2 नंतर आपण आठवडा क्रमांक 3 मध्ये प्रत्यक्षात वर्णनात्मक संख्याशास्त्राला सुरुवात केली आणि या वर्णनात्मक संख्याशास्त्रामधील सर्वात पहिले आपण 3 गोष्टी हाताळल्या, त्या म्हणजे टॅब्युलेशन किंवा ज्याला आपण टेबल्स असं म्हणतो. पहिल्या 3 व्याख्यानामध्ये आपण फ्रिक्वेन्सी टेबल, क्रॉस टेबल आणि स्टेम अँड लीफ डिस्प्ले कशा पद्धतीने प्राप्त करतो त्याची प्रक्रिया आपण या पहिल्या 3 व्याख्यानामध्ये समजावून घेतली. शेवटच्या 2 व्याख्यानांमध्ये आपण जे काही वर्गीकरणात्मक आधार सामग्री आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने नाममात्र आणि क्रमिक चल आहेत आणि जे काही न्यूमेरिकल डेटा आहे की ज्याला आपण श्रेणी किंवा प्रमाण स्वरूपाचे चल म्हणतो, अशा चलांवरती आपण कॉलम चार्ट, बार चार्ट तसंच हिस्टोग्राम कशा पद्धतीने आपण काढू शकतो याची माहिती, त्याची प्रक्रिया आपण या शेवटच्या 2 व्याख्यानांमध्ये आठवडा क्रमांक 3 मधील शेवटच्या 2 व्याख्यानांमध्ये आपण ती प्रक्रिया समजावून घेतलेली आहे. आठवडा क्रमांक 3 चा मुख्य उद्देश म्हणजे आपणा सर्वांना जी काही आपल्याजवळ आधार सामग्री आहे त्या आधार सामग्रीच्या सहाय्याने फ्रिक्वेन्सी टेबल, क्रॉस टेबल, स्टेम अँड लीफ प्लॉट, कॉलम आणि बार चार्ट आणि हिस्टोग्राम कशा पद्धतीने आपण प्राप्त करू शकतो त्या प्रक्रियेची ओळख आपणा सर्वांना करून देणे हा त्या आठवडा क्रमांक 3 चा उद्देश होता. त्यानंतर आपण आठवडा क्रमांक 4 मध्ये
जे काही आपण आठवडा क्रमांक 3 मध्ये जे काही आपण टेबल्स प्राप्त केलेले आहेत किंवा जे काही चार्ट्स आपण प्राप्त केलेले आहेत त्या वेगवेगळ्या टेबल्स आणि चार्ट्सचे वेगवेगळ्या चलांच्या प्रकारानुसार त्यामध्ये नाममात्र, क्रमिक आणि प्रमाण किंवा श्रेणी या प्रकारानुसार आपण त्याचं वाचन कसं करतो आणि त्यांना अर्थ कसा प्रदान करतो याची चर्चा आपण या पहिल्या 2 व्याख्यानांमध्ये केलेली आहे. कोणत्याही चलावरती कोणताही टेबल आपल्याला काढता येत नाही किंवा कोणत्याही चलावरती कोणतीही आकृती आपल्याला काढता येत नाही. नेमक्या कोणत्या चलाच्या प्रकारासाठी कोणता टेबल आपण काढावा आणि नेमक्या कोणत्या प्रकारच्या चलासाठी आपण कोणती आकृती काढावी या सर्व गोष्टींची चर्चा आपण या आठवडा क्रमांक 4 मधील पहिल्या 2 व्याख्यानांमध्ये केलेली आहे. त्यानंतर व्याख्यान क्रमांक 17 मध्ये आपण या वर्णनात्मक संख्याशास्त्रामधील ज्या काही न्यूमेरिकल ट्रीटमेंट आहेत त्या सर्व न्यूमेरिकल ट्रीटमेंट्स करून जे काही व्हॅल्यू जे काही मूल्य आपल्याला प्राप्त करता येतात ते मूल्य कसे प्राप्त करता येतात त्याची प्रक्रिया आपण या व्याख्यान क्रमांक 17 मध्ये पाहिलेली आहे. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर जे काही मूल्य आपल्याला प्राप्त होतात त्यांचं वाचन करण्यासाठी म्हणून आपण सगळ्यात आधी त्यातील ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्यातील पहिली संकल्पना केंद्रीय प्रवृत्ती मापन त्याचा अर्थ आपण समजावून घेतलेला आहे आणि शेवटच्या व्याख्यानामध्ये या आठवडा क्रमांक 4 मधील शेवटच्या व्याख्यानामध्ये आपण या केंद्रीय प्रवृत्ती मापनाची जे काही मूल्य आपण या व्याख्यान क्रमांक 17 मध्ये प्राप्त केलेले आहेत त्यांचं वाचन कसं करायचं, त्यांना अर्थ कसा प्रदान करायचा या गोष्टीची चर्चा आपण या शेवटच्या व्याख्यानामध्ये केलेली आहे. या व्याख्यान क्रमांक 4 चा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या सर्वांना वर्णनात्मक संख्याशास्त्राचा परिचय करून देणे, शिवाय वर्णनात्मक संख्याशास्त्रामधील जे काही आपण टेबल्स आणि चार्ट्स आपण आठवडा क्रमांक 3 मध्ये प्राप्त केलेले आहेत त्यांचं वाचन कसं करायचं, त्यांना अर्थ कसा प्रदान करायचा, चलाच्या प्रकारानुसार कोणता टेबल काढावा, चलांच्या प्रकारानुसार कोणती आकृती काढावी या सर्वांची ओळख आपल्या सर्वांना करून देणे हा उद्देश होता. शिवाय जे काही वर्णनात्मक संख्याशास्त्रामधील न्यूमेरिकल मेथड्स आहेत त्यातील केंद्रीय प्रवृत्ती मापनाची जी काही पद्धती आहे त्याचा अर्थ आपल्या सर्वांना समजावून सांगणे, शिवाय जे काही मूल्य आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्याला अर्थ कसा प्रदान करायचा याही गोष्टींचा परिचय आपणा सर्वांना करून देणे हाही या आठवडा क्रमांक 4 चा उद्देश होता. त्यानंतर आठवडा क्रमांक 5 मध्ये आपण त्याच वर्णनात्मक संख्याशास्त्रामधील केंद्रीय प्रवृत्ती मापनानंतरच्या ज्या काही संख्याशास्त्रीय पद्धती आहेत त्यामध्ये पार्टिशन व्हॅल्यूज, डिस्पर्शन आणि स्क्यूनेस आणि कर्टोसिस यांचा समावेश होतो. त्यांचा अर्थ आपण समजावून घेतला, शिवाय त्यांच्या मूल्यांचं देखील वाचन कसं करायचं आणि त्यांना अर्थ प्रदान कसा करायचा या सर्व गोष्टींचं अध्ययन आपण आठवडा क्रमांक 5 मध्ये अभ्यासलेला आहे. आठवडा क्रमांक 5 मध्ये प्रामुख्याने आपण क्वार्टाइल 1, क्वार्टाइल 2, क्वार्टाइल 3, डिसाइल, पर्सेंटाइल, मॅक्स, मीन, रेंज, क्वार्टाइल डेव्हिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन, स्क्यूनेस, कर्टोसिस यासारख्या वेगवेगळ्या वर्णनात्मक संख्याशास्त्रीय ज्या काही संकल्पना आहेत त्यांचा अर्थ समजावून घेतला, शिवाय त्यांच्या येणाऱ्या ज्या काही निष्पत्ती मूल्य आहेत त्यांचं वाचन कसं करायचं आणि त्यांना अर्थ कसा द्यायचा याही सर्व गोष्टींची चर्चा आपण या संबंधित आठवडा क्रमांक 5 मध्ये पाहिलेलं. या आठवडा क्रमांक 5 आणि आठवडा क्रमांक 4 हे दोनही आठवडे हे वर्णनात्मक संख्याशास्त्रीय पद्धतींशी संबंधित आहेत. या दोनही आठवड्यांमध्ये आपण वर्णनात्मक संख्याशास्त्राशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळे टेबल, वेगवेगळ्या आकृत्या, त्यांचा अर्थ, त्यांचं वाचन या अशा सर्व गोष्टींची चर्चा आपण या 2 आठवड्यांमध्ये केलेली आहे. त्यानंतर आठवडा क्रमांक 6 मध्ये आपण अनुमानात्मक संख्याशास्त्राला सुरुवात केलेली आहे. या पहिल्या 2 व्याख्यानांमध्ये आपण अनुमानात्मक संख्याशास्त्र म्हणजे काय असतं, नेमकं गृहीतक प्रत्ययांची पडताळणी काय असते, हायपोथेसिस टेस्टिंग म्हणजे काय, हायपोथेसिस म्हणजे काय, त्यामध्ये पुन्हा नल हायपोथेसिस, मूळ परिकल्पना काय आहे, पर्यायी परिकल्पना काय आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा आपण या आठवडा क्रमांक 6 मधील पहिल्या 2 व्याख्यानामध्ये केलेली आहे. त्यानंतर जे हे शेवटचे 3 व्याख्याने आहेत आठवडा क्रमांक 6 मध्ये त्यामध्ये आपण टी स्टॅटिस्टिक नावाची जी काही हायपोथेसिस टेस्टिंग आहे त्यातील जे मुख्य 3 हायपोथेसिस टेस्टिंग आहेत त्यांचं आपण अध्ययन केलेलं आहे. त्यामध्ये वन सॅम्पल टी टेस्ट, इंडिपेंडंट सॅम्पल टी टेस्ट आणि डिपेंडंट सॅम्पल टी टेस्ट यांचा समावेश होतो.
आठवडा क्रमांक 6 चा मूळ उद्देश हा आपणा सर्वांना अनुमानात्मक संख्याशास्त्रीय पद्धतीची ओळख करून देणे, हायपोथेसिस म्हणजे काय त्याची ओळख करून देणे आणि शिवाय ज्या काही पॅरामेट्रिक टेस्ट आहेत, हायपोथेसिसच्या ज्या काही पॅरामेट्रिक टेस्ट आहेत त्यामधील ज्या टी स्टॅटिस्टिक्सशी संबंधित 3 टेस्ट आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने वन सॅम्पल टी टेस्ट, इंडिपेंडंट सॅम्पल टी टेस्ट आणि डिपेंडंट सॅम्पल टी टेस्ट यांचा समावेश होतो. यांचा परिचय आपला सर्वांना करून देणे. या प्रत्येक एका हायपोथेसिस टेस्टिंग मध्ये हायपोथेसिस टेस्टिंगचं विधान कसं मांडायचं आणि ती टेस्ट कशी करायची, नल हायपोथेसिस स्वीकारायचं का नाकारायचं, त्याचा क्रायटेरिया काय असतो, अशा या सर्व गोष्टींची चर्चा आपण आठवडा क्रमांक 6 मध्ये आपण केलेली आहे. यासोबतच आपण पुढे आठवडा क्रमांक 7 मध्ये थोडंसं आणखीन हायपोथेसिस टेस्टिंग मध्ये पुढे जाऊन आपण वन वे अनोवा, टू वे अनोवा आणि काय स्क्वेअर टेस्ट इथपर्यंतच्या हायपोथेसिस टेस्टिंग आपण पाहिलेले आहेत. यापैकी काय स्क्वेअर टेस्ट ही एक प्रसिद्ध नॉन पॅरामेट्रिक टेस्ट आहे आणि या नॉन पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये सुद्धा आपण वर्गीकरणात्मक चल स्वरूपाची आधार सामग्री असताना कशा पद्धतीने हायपोथेसिस टेस्ट करतो, परिकल्पनेची चाचणी करतो, हे सर्व गोष्टींची चर्चा आपण या काय स्क्वेअर टेस्ट मध्ये केलेली आहे. त्यानंतर या आठवडा क्रमांक 7 मधील जी शेवटची 2 व्याख्याने आहेत ती कोरिलेशन कोएफिशियंट आणि पार्शियल कोरिलेशन या 2 संकल्पनांशी संबंधित आहेत. कोरिलेशन कोएफिशियंट याचा फायदा आपल्याला पुढच्या व्याख्यानामध्ये आपण जी एक नवीन संकल्पना सुरुवात करणार होतो ती म्हणजे रिग्रेशन, या रिग्रेशन मध्ये आपल्याला त्याचा वापर होतो. कोरिलेशन कोएफिशियंट ज्यांना व्यवस्थित लक्षात येतं त्यांना पुढे चालून रिग्रेशन नावाची संकल्पना अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येते. या आठवडा क्रमांक 7 चं जे उद्दिष्ट होतं ते म्हणजे हायपोथेसिस टेस्टिंग मधील आणखीन काही जे काही चांगले प्रकार आहेत त्यामध्ये वन वे बिटवीन ग्रुप्स एनालिसिस ऑफ व्हेरियन्स, टू वे बिटवीन ग्रुप्स एनालिसिस ऑफ व्हेरियन्स, काय स्क्वेअर टेस्ट या हायपोथेसिस टेस्टिंगची ओळख आपल्या सर्वांना करून देणे हे एक त्याचं उद्दिष्ट होतं. शिवाय समाश्रयण किंवा रिग्रेशन यासारख्या महत्वपूर्ण भागासाठीचा जो पाया आहे की ज्याला आपण कोरिलेशन म्हणतो त्याचा देखील परिचय तुम्हाला करून देणे हे देखील या आठवडा क्रमांक 7 चं उद्दिष्ट होतं. त्यानंतर आपण जेव्हा शेवटच्या आठवड्यामध्ये आलो, शेवटच्या आठवड्यामध्ये सुरुवातीचे 2 व्याख्यान हे समाश्रयण की ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिग्रेशन म्हणतो त्याच्याशी संबंधित होते. त्यातील पहिलं व्याख्यान हे सिंपल लिनियर रिग्रेशनशी संबंधित होतं, तर दुसरं व्याख्यान हे मल्टिपल लिनियर रिग्रेशनशी संबंधित होतं. नंतर आपण तिसऱ्या व्याख्यानामध्ये टेस्ट ऑफ रिलायबिलिटी की ज्याला आपण विश्वसनीयतेची कसोटी म्हणतो, त्या विश्वसनीयतेची कसोटी आपण कशी तपासून पाहतो, त्यामध्ये प्रामुख्याने आपण क्रॉनबॅक अल्फा कशा पद्धतीने आपण त्याचं मूल्य प्राप्त करतो याची चर्चा केलेली आहे. त्या मूल्याचं वाचन आणि त्याला आपण अर्थ कसा देतो याही गोष्टीची चर्चा आपण या संबंधित व्याख्यानामध्ये केलेली आहे. शिवाय व्याख्यान क्रमांक 38 मध्ये आपण नुकतंच एसपीएसएसच्या ज्या काही निष्पत्ती आपण प्राप्त करतो त्या निष्पत्ती एकतर आपण टेबल स्वरूपात प्राप्त करतो किंवा आकृती स्वरूपामध्ये आपण प्राप्त करत असतो. त्या एसपीएसएस आउटपुट विंडोमध्ये या ज्या काही निष्पत्ती आपण प्राप्त करतो त्या आपण एमएस वर्ड मध्ये कशा पद्धतीने एक्सपोर्ट करू शकतो की ज्या योगे पुढे चालून आपल्याला त्या टेबल आणि त्या आकृत्यांचं विश्लेषण करता येऊ शकतं. या सर्व गोष्टींची प्रक्रिया, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्याख्यान क्रमांक 38 मध्ये नुकत्याच झालेल्या त्या व्याख्यानामध्ये आपण त्याची माहिती घेतलेली आहे. आणि सध्या आपण या शेवटच्या व्याख्यानामध्ये आहोत की ज्याच्यामध्ये आपण सारांश रूपामध्ये या संपूर्ण सर्टिफिकेट कोर्स मध्ये आपण कशाचं अध्ययन केलं ते आपण इथे अभ्यासत आहोत. तर आठवडा क्रमांक 8 चा मूळ उद्देश हा तुम्हाला रिग्रेशन नावाच्या जी काही संकल्पना आहे त्याच्यामध्ये सिंपल लिनियर रिग्रेशन आणि मल्टिपल लिनियर रिग्रेशन यांची ओळख करून देणे, शिवाय जी काही विश्वसनीयतेची आपण कसोटी तपासतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने क्रॉनबॅक अल्फा त्याचं मूल्य आपण कसं प्राप्त करतो आणि आलेल्या मूल्याला अर्थ कसा आपण देतो या अशा सर्व गोष्टींची चर्चा आपण या आठवडा क्रमांक 8 मध्ये केली. आणि या आठवडा क्रमांक 8 चा उद्देश म्हणजे तुम्हाला सर्वांना रिलायबिलिटी टेस्ट म्हणजे काय या सर्वांचा परिचय करून देणे, शिवाय रिग्रेशन इक्वेशन म्हणजे काय असतं याचा परिचय करून देणे हे या आठवडा क्रमांक 8 चे उद्दिष्ट होतं. आता या 8ही आठवड्यामध्ये आपण जे काही अभ्यासलं त्यामध्ये
आपल्याला या काही प्रश्नांची उत्तरं द्यायची होती आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण दिली किंवा नाही याची एकदा आपण चाचपणी करून घेऊया. पहिला प्रश्न, संशोधन प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आधार सामुग्रीवरती सांख्यिकीचा वापर कसा केला जातो? तर सांख्यिकीचा किंवा संख्याशास्त्राचा वापर आपण कसा करतो त्याची प्रोसेस आपण या सर्टिफिकेट कोर्समध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरा प्रश्न, संकलित आधार सामुग्रीवरती नेमक्या कोणत्या संख्याशास्त्रीय पद्धतीचा वापर केला जावा याची सुद्धा चर्चा आपण केलेली आहे. नॉमिनल, ऑर्डिनल किंवा स्केल या चलाच्या प्रकारानुसार आपण नेमक्या कोणत्या संख्याशास्त्रीय पद्धतीचा वापर करावा याची चर्चा आपण या सर्टिफिकेट कोर्समध्ये नक्कीच केलेली आहे. संख्याशास्त्रीय पद्धतींचा वापर का करावा, कारण त्यामधून जे काही आपल्याला निष्पत्ती प्राप्त होतात त्यांना आपण काही ना काही अर्थ देऊ शकतो, याही गोष्टीची चर्चा आपण त्या संबंधित व्याख्यानामध्ये केलेली आहे. आधार सामुग्रीवरती सांख्यिकीचा वापर करीत असताना प्रत्येक वेळी सूत्र लक्षात ठेवणे आवश्यक आहे का, याही प्रश्नाचं उत्तर आपण शोधलेलं आहे. प्रत्येक वेळी सूत्र आपल्याला लक्षात असावंच असं नाहीये, परंतु हे मात्र नक्की आहे की जी काही संख्याशास्त्रीय पद्धतीचा आपण वापर करत आहोत त्या संख्याशास्त्रीय पद्धतीचा अर्थ माहिती असणं आवश्यक आहे, कारण जे काही मूल्य आपल्याला प्राप्त होतं त्या मूल्याला आपल्याला अर्थ देता येणे आवश्यक आहे. MS एक्सेल आणि SPSS च्या सहाय्याने संख्याशास्त्रीय पद्धतीचा वापर निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी कसा केला जातो, म्हणजे MS एक्सेल आणि SPSS चा वापर कसा करावा, नक्कीच याही प्रश्नाला आपण ऍड्रेस केलेला आहे आपल्या या सर्टिफिकेट कोर्समध्ये. हाही भाग आपण समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आपण गृहीत कृत्यांची मांडणी का करतो हाही भाग आपण पाहिलेला आहे. गृहीत कृत्यांचे विधान कशा पद्धतीने तयार केले जाते, हे नक्कीच कोणत्या प्रकारचं गृहीत कृत्य आपण मांडत आहोत, वन सॅम्पल टी टेस्ट आहे का, इंडिपेंडंट सॅम्पल टी टेस्ट आहे का, काय स्क्वेअर टेस्ट आहे, त्याच्यानुसार विधान नेमकं कसं करायचं हे ठरवलं जातं. हाही भाग आपण अभ्यासलेला आहे. गृहीत कृत्यांची पडताळणी कशी केली जाते तोही भाग आपण पाहिलेला आहे. गृहीत कृत्यापासून प्राप्त परिणामाचे स्पष्टीकरण कसे केले जाते, जे काही रिझल्ट आपल्याला प्राप्त होतात, आपण जे काही नल हायपोथेसिस स्वीकारतो किंवा नाकारतो, अल्टरनेट आपण स्वीकारतो, तर या सर्व गोष्टींची चर्चा आपण हायपोथेसिस विषयक जे काही व्याख्यान आपण घेतलेले आहेत त्यामध्ये आपण या सर्व गोष्टींची चर्चा केलेली आहे. गृहीत कृत्यापासून प्राप्त परिमाणांना अर्थ कसा दिला जातो याचीही चर्चा आपण केलेली आहे. आणि संशोधनामध्ये उचित निष्कर्षांप्रती कसे पोहोचले जाते याचीही चर्चा आपण या सर्टिफिकेट कोर्समध्ये केलेली आहे. एकूणच या सर्व प्रश्नांची चर्चा, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण आपल्या या सर्टिफिकेट कोर्समध्ये केलेला आहे. आता संशोधनामधील उचित किंवा योग्य निर्णय केव्हा असू शकतो, तर जेव्हा आपल्या आधार सामुग्रीमध्ये जे काही चल आहेत ते सर्व चल हे जर अनुरूप स्वरूपाचे असतील, ऍप्रोप्रिएट स्वरूपाचे असतील आणि या अनुरूप चलांवरती आपण उचित संख्याशास्त्रीय पद्धतीचा जर अवलंब केला, जर आपण उचित संख्याशास्त्रीय पद्धतीचा अवलंब अनुरूप चलांवरती केला तर तो आपल्यासाठीचा एक योग्य निर्णय असतो आणि त्यामधून ज्या काही निष्पत्ती असतील त्या अनुरूप असतात, त्या यथायोग्य असतात, त्या योग्य स्वरूपाच्या असतात, उचित स्वरूपाच्या असतात. तेच समजा जर उचित संख्याशास्त्रीय पद्धतींचा अवलंब केला परंतु जर आपलं चल चुकीचं असेल, आपण ज्या व्हेरिएबलची निवड केलेली आहे आपल्या उद्दिष्टांना ते चुकीचं चल जर असेल तर मात्र आपल्याला आपण जो काही निर्णय घेतोय तो एक अयोग्य स्वरूपाचा निर्णय असेल आणि यातून ज्या काही निष्पत्ती प्राप्त होतील त्या चुकीच्या स्वरूपाच्या निष्पत्ती प्राप्त होऊ शकतात. शिवाय जर समजा आपलं चल हे अनुरूप आहे, आपण जे काही चल निवडलेले ते अप्रोप्रिएट आहे आपल्या उद्दिष्टांना अनुसरून, संशोधनाच्या उद्दिष्टांना अनुसरून, परंतु या अनुरूप चलांवरती आपण चुकीची संख्याशास्त्रीय पद्धती अवलंबली तर त्याही वेळी आपला जो काही निर्णय तो अयोग्य ठरू शकतो, आपल्याला ज्या काही निष्पत्ती प्राप्त होतील त्या चुकीच्या असू शकतात. आणि सरतेशेवटी जर आपलं चल पण चुकीचं आहे आणि आपलं संख्याशास्त्रीय पद्धती पण जी निवडली ती चुकीची असेल, त्याही केसमध्ये आपला निर्णय हा चुकीचा असतो, अयोग्य असतो आणि यातून चुकीचीच निष्पत्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. एकूणच काय, जर आपल्याला योग्य निष्पत्तींप्रती पोहोचायचं असेल, आपल्याला जर योग्य निर्णय घ्यायचा असेल
तर आपले चल हे अप्रोप्रिएट असावे, योग्य असावे, ते चुकीचे असू नयेत. शिवाय आपण त्या संबंधित चलासाठी उचित स्वरूपाची संख्याशास्त्रीय पद्धतीचा वापर करावा. तर आणि तरच आपल्याला जे काही निष्पत्ती प्राप्त होतात त्या निष्पत्ती यथायोग्य आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आता आपण या व्याख्यानाच्या शेवटच्या स्लाइडकडे जाऊया. या शेवटच्या स्लाइडमध्ये या सर्टिफिकेट कोर्सची आपण इथं उद्दिष्ट पुन्हा एकदा इथे आपण पाहूया. ही उद्दिष्टे आपण या सर्टिफिकेट कोर्सचं जे काही पहिल्या आठवड्यातील पहिलं व्याख्यान होतं त्या पहिल्या व्याख्यानामध्ये आपण या सर्टिफिकेट कोर्सची ही 4 उद्दिष्ट आपण नमूद केली होती. त्यांचं वाचन आपण पुन्हा एकदा करूया. या सर्टिफिकेट कोर्सचं पहिलं उद्दिष्ट होतं टू एनरिच द लर्नर्स ॲबिलिटी टू प्रोसेस द डेटा सिस्टमॅटिकली थ्रू MS Excel and SPSS. या सर्टिफिकेट कोर्सचं दुसरं उद्दिष्ट होतं टू कन्स्ट्रक्ट द लर्नर्स कॅपॅसिटी टू रीड अँड इंटरप्रिट डेटा सायंटिफिकली. या सर्टिफिकेट कोर्सचं तिसरं उद्दिष्ट होतं टू एनेबल लर्नर्स विथ द यूज ऑफ ॲप्रोप्रिएट स्टॅटिस्टिकल टेक्निक्स फॉर एक्सपेक्टेड रिझल्ट्स. आणि या सर्टिफिकेट कोर्सचं शेवटचं उद्दिष्ट होतं टू इक्विप लर्नर्स with the descriptive and inferential analytical skills using MS Excel आणि SPSS. मला आशा आहे की हा जो काही सर्टिफिकेट कोर्स आहे या सर्टिफिकेट कोर्सने या 4ही उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी काम केलं. या 4ही उद्दिष्टांची प्राप्ती कदाचित आपल्याला झाली असेल. ज्या कोणी व्यक्तींनी हा सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे त्यांना नक्कीच MS Excel आणि SPSS मध्ये नेमकी प्रक्रिया कशी करायची याची ओळख झालेली आहे. या सर्व जे कोणी पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना जो काही डेटा आपण आपल्या MS Excel आणि SPSS मध्ये टाकतो त्याचं वाचन कसं करायचं, त्या डेटाला अर्थ कसा प्रदान करायचा, ज्या काही निष्पत्ती प्राप्त होतात त्यांचं वाचन कसं करायचं, त्यांना अर्थ कसा प्रदान करायचा, हे शास्त्रोक्त पद्धतीनं कदाचित आपल्या सर्वांना लक्षात आलेलं असेल. शिवाय नेमकी कोणती संख्याशास्त्रीय पद्धतीचा वापर कोणत्या चलासाठी करायचा हाही भाग आपणा सर्वांना लक्षात आला असेल. आणि सरते शेवटी जे कोणी पार्टिसिपेंट्स आहेत हा सर्टिफिकेट कोर्स ज्या ज्या व्यक्तींनी केला त्या सर्वांना वर्णनात्मक संख्याशास्त्र आणि अनुमानात्मक संख्याशास्त्र कशा पद्धतीने आपण वापरतो आणि त्यातनं आपण निष्पत्ती कशा प्राप्त करतो, त्यांना अर्थ आपण कसा प्रदान करतो, या सर्व गोष्टींचा परिचय आपणा सर्वांना झाला असेल अशी मी आशा बाळगतो. आणि त्याच आधारे या सर्टिफिकेट कोर्स ची निर्मिती आपण ज्या उद्देशाने केली त्याचं उद्दिष्ट खऱ्या अर्थानं हे सर्टिफिकेट कोर्सनं पूर्ण केलं आहे असं आपण गृहीत पकडूया. आणि या व्याख्यानापुरतं या सर्टिफिकेट कोर्स पुरतं आपण याच ठिकाणी थांबूया. आपणा सर्वांना कोणालाही काही शंका असेल तर या ठिकाणी या शेवटच्या स्लाइडमध्ये माझा संपर्क क्रमांक, आमचा इन्स्टिट्यूशनल ईमेल ID शिवाय माझा स्वतःचा वैयक्तिक ईमेल ID दिलेला आहे. आपल्याला काही अडचण आली, काही शंका असतील तर कृपया आपण मला संपर्क करू शकता. या सर्टिफिकेट कोर्सचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल अशी आशा बाळगतो. आणि या सर्टिफिकेट कोर्स पुरतं मी आता या ठिकाणी थांबतो. आपण सर्वांनी हा सर्टिफिकेट कोर्स ला अटेंड केलं, हे सर्व व्याख्यान आपण ऐकले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आपल्या या सर्वांच्या सहकार्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू.